अनिल देसाई साहब आगे बढ़ो। धन्यवाद। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेल्या 10-12 वर्षांपासून काम करतोय तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की म्हणजे महाराष्ट्रात आम आदमी पक्ष आहे, कारण महाराष्ट्रातल्या कुठच्याही सर्वसामान्य माणसाचं, वस्तीमधल्या माणसाचं आरोग्याचं काम असेल, कोणी आजारी पडलं तर तो शाखेत जातो, मग त्याला हॉस्पिटलची मदत दिली जाते. कोणाचं जर शाळेतल्या ऍडमिशनचं काम असेल, आपल्या भगिनींना सुरक्षित वाटतं कारण शिवसैनिक आहेत. आणि हेच काम आम आदमी पक्ष दिल्लीमध्ये करतोय. त्यामुळे मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांना त्रिवार वंदन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आमचे उमेदवार अनिल देसाई साहेब, मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण अनिल देसाई साहेबांना छत्रपती शिवाजी महाराज की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत. आणि आपण बघत आहोत ह्या देशाची काय अवस्था झालेली आहे. ह्या देशामध्ये अशी अवस्था झालेली आहे सरकार तोडण्याचं काम चालू आहे, पक्ष फोडण्याची कामं चालू आहेत. आपण बघत आहात दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्याबरोबर काय घडलं. कुठेतरी संविधानाचा विरोधात हे काम चालू आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना एकत्र येऊन हे संविधानाविरुद्ध जे काम चालू आहे हे संपवायचं काम करायचं आहे. आपण बघत आहोत महागाई वाढली, बेरोजगारी झाली आणि आता खाजगीकरण पण चालू आहे. आणि या खाजगीकरणाच्या आज विजयी सभा झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शिक्कामोर्तब त्याच्यावर झालेला आहे. संपूर्ण काँग्रेसचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वेगवेगळे घटक पक्ष, त्याचप्रमाणे आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी आणि सर्वसामान्य नागरिक आणि अशा पद्धतीने सर्वजणच उद्धव साहेबांना ऐकायला या ठिकाणी मोठ्या संख्येने आले होते. आणि ही विजयी सभा झाली म्हणजे विजय अनिल देसाईंचा निश्चित आहे, यावर हे शिक्कामोर्तब झालेलं आहे. मला वाटतं आजच असं जर म्हटलं तर ती अतिशयोक्ती होईल. आज नाही, ज्या दिवशी अनिल देसाईंचं नाव अधिकृतरित्या
त्याची घोषणा झाली आणि त्याच्यापूर्वीच आम्हाला आदरणीय उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की अनिल देसाई हे तुमचे त्या ठिकाणचे उमेदवार असू शकतील आणि त्या पद्धतीने आम्ही शिवसैनिक सर्वप्रथम त्या ठिकाणी लोकांमध्ये जात होतो आणि त्याच वेळेला अनिल देसाईंचं नाव हे संपूर्ण नागरिकांना माहिती पडल्यानंतर त्यांनी हा निश्चय केला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये अनिल देसाईंसारखा एक सज्जन सोज्वळ नेता तत्पर कार्यक्षम अनुभवी सुसंस्कृत आणि निष्ठावंत या शब्दाला फार महत्त्व आहे कारण इथल्या नागरिकांनी ठरवलं आहे की गद्दार मग तो कोणताही असो तो किती मोठा असो त्याला गाडायचं म्हणजे गाडायचंच आणि या गद्दाराला गाडण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांची घोषणा ही शिवसेना पक्षातर्फे झाली आणि त्याच्यामुळे मला वाटतं की हा विजय आता अधिकाधिक त्याचं फक्त आम्हाला बघायचंच की मार्जिन किती मोठी मार्जिन आम्ही जिंकणार आहोत. आता बघा हा विषय जो आहे हा सातत्याने लोकांच्या पुढे येत आहे. संविधान हे वाचवणं किंवा संविधानाचं रक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे कारण संविधानाने अनेक अधिकार हे सर्वसामान्य नागरिकांना दिलेले आहेत आणि लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. ही राजकीय परिस्थिती आणि जे नाचलेलं राजकारण जर आपण बघितलं तर संविधान काय इथला प्रत्येक नागरिक आणि ही लोकशाही जी आहे ती धोक्यामध्ये आहे. लोकशाहीची हत्या ही करण्याचा प्रयत्न ह्या नालायकांनी केलेला आहे. लोकांना आता माहिती पडलं आहे की या ठिकाणी लोकशाही ही संपुष्टात येऊन पारतंत्र्यामध्ये आपण जातोय की काय अशा पद्धतीची नागरिकांमध्ये भावना असल्या कारणामुळे या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे. मला वाटतं ती पुन्हा वेळ येऊ नये याची काळजी या निवडणुकीमध्ये इथले मतदार घेतील. कुणाचा जन्म 14 एप्रिलला झाला म्हणजे तो काय संविधानाचं रक्षण करता होऊ शकत नाही किंवा कोणी धनुष्यबाण हातामध्ये घेतला म्हणजे तो राम होऊ शकत नाही. त्याच्यासाठी सत्वशीलता लागते, त्याच्यासाठी ते चारित्र्य लागतं, त्याच्यासाठी ते सद्गुण लागतात, त्याच्यासाठी विवेक लागतो आणि मला वाटतं या गद्दारांकडे त्या कोणत्याही पद्धतीने विवेक नाही आहे, सत्वशीलता नाही आहे, निष्ठावंतते नाही आहेत आणि दिलेल्या वचनाला जागणार नाही आहेत. 10 वर्षामध्ये कोणतंही ठोस काम लोकांसाठी करण्याची अपेक्षा असताना लोकांना फक्त चुना लावण्याचं काम केलं आहे. अनेक फसवाफसवीचे उद्योग केलेले आहेत, अनेकांना पर्सनली त्रास देण्यात आलेला आहे आणि मला वाटतं या 30 दिवसाच्या काळामध्ये प्रत्येक त्यांनी केलेली जी पापं आहेत ती उघडकीस आल्याशिवाय राहणार नाहीत. खरं तर सन्माननीय पक्षप्रमुखांनी दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई साहेबांना उमेदवारी देऊन आमच्या सर्व शिवसैनिकांना आणि महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना एक चांगला आनंद देणारा एक क्षण होता आमचा आणि आमची जी निशाणी आहे मशाल ही घरोघरी पोचवायचा आमचा प्रत्येकाचा मानस होता. मग ते कशाही पद्धतीने आपण पोचवायचं तर ह्या पद्धतीत आम्ही एक शक्कल लढवली आणि हा इलेक्ट्रिक मशाल ही लोकांना दिसणार म्हणजे आम्ही जो प्रचार संध्याकाळचा जो प्रचार असो त्याच्यात ही लाईटची आपण मशाल तयार केलेली आहे म्हणजे दिवसा आपण ही वापरू शकतो आणि संध्याकाळी कुठे आपण गल्ली बोळात जेव्हा फिरू तेव्हा ही लाईट चालवून ही ज्वलनशील अशी मशाल ही आमच्या हातात असणार आहे आणि ह्या मशालीचा प्रकाश या दक्षिण मध्य मुंबईमध्ये पासून येणाऱ्या 20 मेला अनिल देसाई साहेबांना हे सर्व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने मोठ्या मताधिक्याने निवडून आणतील. स्वतः हे उद्धव ठाकरे साहेब स्टेजवरती घेऊन ह्या मसाल दाखवलं का सांगा. आम्हाला आमची इच्छा होती की ह्या मशालीचं जे लॉन्चिंग आहे ते आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या हस्ते व्हावं आणि ती आमची इच्छा पूर्ण झाली. आज त्यांच्या हस्ते या मशालीचं लॉन्चिंग झालेलं आहे. आता ही मशाल पूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहे असा मसाला तुम्ही बनवलाय आणि आता सध्या आज ही एक मशाल आम्ही एक उद्धव साहेबांच्या हस्ते बनवलेली आहे पण ज्या ठिकाणी ज्यांची मागणी असेल त्या ठिकाणी आम्ही हा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ही मशाल.